खबर है महाराष्ट्र के नांदेड़ से, जहां राजनीति में सक्रिय शिवसेना यानी कि उद्धव ठाकरे महिला आघाड़ी की जिला संगठक वत्सलाताई पाटिल पुणे का जन्मदिन बड़े उत्साह और सामाजिक कार्यक्रमों के बीच मनाया गया। रणरागिनी शिव कन्या के रूप में पहचानी जाने वाली वत्सलाताई ने इस अवसर पर आगामी स्थानीय स्वराज्य संस्था चुनावों में शिवसेना के नेतृत्व में जिला परिषद चुनाव लड़ने की घोषणा की, जिससे जिले के राजनीतिक समीकरण बदलने की उम्मीद जताई जा रही है। उन्होंने जन्मदिन पर मिलने वाली शुभकामनाओं के लिए सभी नेताओं, कार्यकर्ताओं और शुभचिंतकों का आभार व्यक्त किया है। आज तुमचा वाढदिवस सोहळा आहे, त्याच्या निमित्तानं भरपूर या ठिकाणी शहरामध्ये बॅनर पण लावले, लोकांच्या वर्षावर शुभेच्छा येतात, त्या निमित्तानं आपण काय सांगू? माझा वाढदिवस मी दरवर्षीच ठेवते, पण वाढदिवस ठेवायचं एकच कारण असते की या माध्यमातून या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातल्या अधिकारी वर्ग असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्या निमित्ताने भेटी होतात म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला आहे. लागलीच काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्या, त्या संदर्भात आपण काही इच्छा नक्कीच आहे. पक्षांनी जर आदेश दिला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून म्हणजे निवडणूक लढवायची माझी तीव्र इच्छा आहे. तशी तयारी पण झाली. पक्षांनी आदेश दिल्यास मी येणारी स्थानिक स्वराज्य इलेक्शन लढवणार. सोशल मीडियावर भेटून खूप लोक तुमच्या समर्थक तुम्हाला शुभेच्छा देतात, त्यांना सर्वांना आपण काय सांगू शकतो? सोशल मीडियाद्वारे किंवा मला भेटून जे काही लोक मला शुभेच्छा देतात, आशीर्वाद देतात, त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी एक ऋणच राहणार आहे. आणि जे माझ्यापर्यंत पोहोचू शकतील, जे नाही पोहोचू शकतील, त्यांचे पण शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचतील अशीच अपेक्षा करते. आणि तुमच्या ह्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, राहावा अशीच अपेक्षा करते मी. आता आम्ही 16 वाढदिवस आहे, या निमित्त आपण काय संकल्प केला पुढील भविष्यासाठी? या निमित्ताने मतदारसंघातल्या लोकांना भेटून येणाऱ्या, तुम्ही आता मला प्रश्न विचारला की स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन वगैरे आहेत, याच माध्यमातून थोडीशी चर्चा होती, बोलता येते आणि आपण काम करत असताना कुठं कमी पडत आहोत हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचावा, यासाठी हा सोहळा ठेवलेला आहे. पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट।